आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्याजवळच्या पिट्टलवनीपालम नावाच्या गावातली ही गोष्ट आहे. या गावामध्ये चिंथडा आनंद नावाचा एक माणूस राहत होता, जो माडिगा कम्युनिटी म्हणजे माडिगा या जातीतला होता. ही जात अनुसूचित जातींच्या पैकी एक जात आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट आहे. आणि या शेड्यूल कास्टमध्ये जन्माला आलेल्या चिंथडा आनंदनं स्वतःचं धर्मांतरण केलं आणि तो झाला ख्रिश्चन. त्याचं नवीन नाव झालं चिंथडा आनंद पॉल. आता नवीन ख्रिश्चन झालेल्या या व्यक्तीनं आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती ख्रिश्चन धर्माचा थोडाफार प्रसार करायला सुरुवात केली. याचबरोबर गावातल्या चर्चमध्ये तो प्रार्थना वगैरे करायचा वगैरे, या सगळ्या गोष्टी करायचा. याचबरोबर अनेक लोकांच्या घरच्या पूजा वगैरे देखील करायचा. यामुळे गावातल्या काही लोकांच्या मध्ये आणि चिंथडा पॉल या दोघांच्या मध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला होता. या तणावामध्ये दुसरी पार्टी होती डोमिकोटी रेड्डी आणि अक्कलरामी रेड्डी अशा नावाची दोन माणसं. आता काही दिवसानंतर एक घटना घडली आणि त्यानंतर डायरेक्ट चिंथडा आनंद पॉल हा पोलिसांच्याकडे गेला आणि पोलिसांमध्ये जाऊन त्याने एक तक्रार दिली, एक FIR दिली. त्यामध्ये त्यानं सांगितलं की अक्कलरामी रेड्डी आणि त्याचे काही इतर सहकारी या सगळ्यांनी मिळून मला त्यांच्या घरी बोलवलं, घरी बोलवून मला मारहाण केली, मला जातीवाचक शिवीगाळ केली, याचबरोबर माझ्या कुटुंबाला धमकी दिली आणि मलाही जीवे मारण्याची धमकी दिली. अशा अनेक केसेस चिंथडा आनंद पॉलनं या अक्कलरामी रेड्डी याच्या विरुद्ध घातल्या आणि सांगितलं की या सगळ्यांच्या वरती अॅट्रॉसिटी कायदा लावण्यात यावा. आता हा चिंथडा आनंद हा ख्रिश्चन असला तरीही तो शेड्यूल कास्टचाच होता. त्यामुळं त्याच्या वतीनं FIR केली गेली आणि FIR मध्ये अॅट्रॉसिटी कायदा लावला गेला समोरच्या पार्टी विरुद्ध. आता या अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरुद्ध अक्कलरामी रेड्डी आणि त्याचे सहकारी गेले आंध्र प्रदेशामधल्या हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये जो निकाल लागला आणि त्यानंतर काल सुप्रीम कोर्टात जो निकाल लागलाय, यामुळं भारताच्या इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती म्हणजे धर्मांतराच्या संबंधाने आहे. नेमकं काय घडलं आणि ऐतिहासिक निकाल काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अक्कलरामी रेड्डी विरुद्ध चिंथडा आनंद यांच्यामध्ये जी केस हायकोर्टमध्ये उभी राहिलेली होती, या हायकोर्टच्या केसचा निकाल 30 एप्रिल 2025 म्हणजे मागच्या वर्षी लागला. आंध्र प्रदेश हायकोर्टाचे जज हरिनाथ एन यांनी हा निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ख्रिश्चन धर्मामध्ये कोणत्याही जाती नाहीत. जातीविरहित धर्म म्हणून आपण ख्रिश्चन धर्माकडे बघतो आणि जर एखादा व्यक्ती ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झाला असेल तर तो आपल्या जुन्या जातीत राहू शकत नाही. त्याचं धर्मांतरण झालंय याचा अर्थ तो कुठल्याही जातीत नाही, म्हणून त्याला शेड्यूल कास्ट ही संकल्पनाच लागू होत नाही. त्यामुळे तो अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर करून कुणावरही कायदा लावू शकत नाही किंवा केस घालू शकत नाही. याचा अर्थ झाला हायकोर्टानं सांगितलं अक्कलरामी रेड्डी यांच्या विरुद्ध जी केस केलेली होती, जी FIR केलेली होती, ती चुकीच्या पद्धतीने केली होती आणि हायकोर्टानं ती FIR फाडून टाकली, म्हणजे क्वॅश केली. त्यामुळे ती FIR रद्द झाली आणि या गोष्टीचा प्रतिवाद करण्यासाठी चिंथडा आनंदनं हायकोर्टात असं सांगायचा प्रयत्न केला की धर्मांतरण मी स्वतः केलं, मी स्वतः माझा धर्म बदलून घेतला. मी पूर्वी हिंदूंच्या खालच्या जातीत जन्माला आलो होतो, आता मी ख्रिश्चन झालो, पण ज्या जातीमध्ये माझा जन्म झाला ती जात माझ्या जन्माबरोबर चिकटलेली आहे आणि ती माझी कधीही जाऊ शकत नाही. त्यामुळं माझ्यासाठी लागू असणारा शेड्यूल कास्टचा जो माझ्यावरती शिक्का आहे तो माझ्याबरोबर कायम राहावा आणि त्याचे फायदे मला मिळाले पाहिजेत. पण ही गोष्ट हायकोर्टानं मान्य केली नाही. हायकोर्टानं सांगितलं तुम्ही ख्रिश्चन झालात म्हणजे तुमची जात संपली, त्यामुळे तुम्हाला कोणताही कायदा लागू होणार नाही जो शेड्यूल कास्टसाठी लागू होतो. त्यानंतर मग चिंथडा आनंदनं ठरवलं की याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करायचं आणि त्यामुळं तो गेला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालली आणि काल 24 मार्च 2026ला सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा आपला अंतिम निकाल दिला. आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत प्रशांत कुमार मिश्रा आणि जे मनमोहन या दोघांनी या निकाल दिला आणि या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की एखादा व्यक्ती ज्यावेळेला ख्रिश्चन होतो किंवा अशा कुठल्याही धर्मात जातो ज्या धर्मामध्ये जर तिथं जात नसेल तर त्याला हा कायदा लागू होणार नाही. त्यांनी तिथं काही गोष्टी मान्य केल्या की तो माडिगा कम्युनिटीमध्ये म्हणजे SC कम्युनिटीमध्ये जन्माला आला, त्यानं धर्मांतरण केलं, त्यानंतर तो पेस्टर म्हणजे पादरी म्हणून काम करायचा, त्यानंतर तो रिकन्वर्ट झाला नाही, तो हिंदू धर्मात परत आलेला नाही. ज्या दिवशी ही घटना घडली किंवा ज्या दिवशी त्याने FIR लिहायचा प्रयत्न केला त्या दिवशी तो ख्रिश्चनच होता आणि जर तो ख्रिश्चन असेल तर त्याच्यासाठी SC ला लागू असणारा अॅट्रॉसिटी कायदा लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. यामध्ये सुप्रीम कोर्टानं काही गोष्टी आणखी सांगितल्या, त्या म्हणजे जर एखादा व्यक्ती हिंदू असेल, शीख असेल किंवा बुद्ध असेल तर या 3 धर्मामध्ये असलेल्या व्यक्तींना मग त्यांची जात कायम चिकटून राहते आणि त्यामुळं त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याचा फायदा घेता येऊ शकतो.
याशिवाय सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की एखादा माणूस ख्रिश्चन होत असेल तर त्याचा इमिजिएट अँड कम्प्लीट लॉस ऑफ SC स्टेटस, कम्प्लीट लॉस ऑफ SC स्टेटसचा अर्थ असा होतो की कोणत्याही प्रकारचं शाळेच्या शिक्षणामधलं आरक्षण, कोणत्याही प्रकारचं जे नोकरीतलं आरक्षण आहे, जे SC म्हणून ख्रिश्चन धर्मियांना मिळत होतं, ते सगळं पूर्णपणे सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय. अशाच पद्धतीचा एक निकाल तामिळनाडूतल्या एका महिलेच्या बाबतीत, जिला गव्हर्नमेंटची नोकरी मिळालेली होती SC कोट्यातून, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेला होता. त्यामध्येही कोर्टानं सांगितलं होतं की तुम्ही ख्रिश्चन झालात म्हणजे तुम्हाला SCचा फायदा किंवा SC मधून आरक्षण घेण्याचा कोणताही अधिकार नाही. हीच गोष्ट कोर्टाने इथं पुन्हा एकदा स्पष्ट केली. आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की जर हिंदूमध्ये एखादा शेड्यूल कास्ट असेल, तसा शीख धर्मियांच्या मध्ये शेड्यूल कास्ट कसा काय असू शकतो किंवा बौद्ध मध्ये कसा काय असू शकतो, तर याच्या मागचं एक लॉजिकल रिझनिंग मी तुम्हाला सांगतो की हे तिन्ही धर्म हे भारतीय भूमीतले आहेत, या जमिनीवरचे आहेत. त्यामुळे भारतात जी जाती व्यवस्था होती, ही जाती व्यवस्था या धर्मांमध्ये देखील आहे. आता मग एक प्रश्न असा राहतो की मुस्लिम धर्मियांचं काय? तर मुस्लिम धर्मियांना या अगोदर देखील धर्मांतरित झाल्यानंतर म्हणजे मुस्लिम झाल्यानंतर SCचे फायदे कधीही मिळत नव्हते. त्यामुळे इथून पुढे मिळायचा तर सवालच येत नाही. त्यामुळे मुसलमानांच्यासाठी हा मोठा फटका नाही आहे, कारण जे लोक मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित झालेत त्यांना हे आरक्षण मिळतच नव्हतं. पण इथून देखील पुढे अजिबात मिळणार नाही. अॅट्रॉसिटी वगैरे ख्रिश्चन धर्मियांना देखील मिळणार नाही. याशिवाय त्यांना जे शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये आरक्षण मिळत होतं ते देखील बंद केलं. आता यामध्ये काही लोक असा प्रयत्न करू शकतात, जे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित झालेले आहेत ते अशा प्रयत्न करू शकतात की आपण पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये धर्मांतरित व्हायचं आणि सगळे जे आपल्याला आरक्षणाचे फायदे मिळत होते ते मिळवायचे. पण यासाठी देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की रिकन्व्हर्जन जर कोणी करत असेल तर ते रिकन्व्हर्जन कायद्याच्या आधारे झालं पाहिजे, ते धर्मांतरण कायद्याच्या नियमानं झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या समाजानं, त्या कम्युनिटीनं तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की तुम्ही आमच्या धर्मामध्ये रिकन्व्हर्ट झालेला आहात. जर कम्युनिटीनं तुम्हाला नाकारलं तरीही तुम्हाला अधिकार राहत नाही. त्यामुळे हा सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक निकाल आहे. इथून पुढचं राजकारणामध्ये SC साठी असलेला स्टेटस किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी SC मध्ये असलेला स्टेटस, यामध्ये जो ख्रिश्चन धर्मियांचा पगडा होता किंवा त्यांचा जो एक तबका ज्याला म्हणतो, जो हे सगळे फायदे घेत होता, तो इथून पुढे त्याला मुकणार आहे. एवढं मात्र या निकालानं होणार आहे. या संपूर्ण निकालाबद्दल सुप्रीम कोर्टानं जो स्टँड घेतलाय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्ट बरोबर आहे की जन्मानंतर त्याची जात त्याला कायम राहते आणि जातीचा जो फटका आहे तो माणसाला आयुष्यभर बसत राहतो, त्यामुळे जातीचा जो फायदा आहे तो त्याला मरेपर्यंत मिळायला हवा? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.